युद्धात जिंकले पण तहामध्ये हरले, सरकारने मराठ्यांची फसवणूक केली, हैदराबाद गॅझेटच्या आधारावर सगळ्याच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाहीत, त्यामध्ये शब्दामध्ये सरकारने छेडछाड केलेली आहे आणि मनोज जरांगे यांचं उपोषण त्यांनी हे थांबवायला लावले. अशा अनेक प्रकारच्या बातम्या सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. अशा प्रकारचं वातावरण तयार केलं जातंय की जे आरक्षण महाराष्ट्र सरकारने दिले, ज्या GRच्या आधाराने मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण संपवलंय, तो GR फसवा आहे. त्यामध्ये दिलेलं आश्वासन कधीच पूर्ण होणार नाही. त्याच्या विरोधात OBC कोर्टात गेले तर हे आरक्षण टिकणार नाही. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज कालपासून सोशल मीडियावर बघितले जात आहे. हे सगळं बघून मनामध्ये एक प्रश्न घर करतोय, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या, सर्वात शक्तिशाली अशा समाजाला इतक्या सहजपणे जर फसवता येत असतं तर हे सरकार इथे राज्य करू शकलं नसतं. मराठ्यांचं आंदोलन जे यशस्वी झालं त्याला आता अयशस्वी म्हटलं जातंय. त्यामुळे आपण जो GR आहे त्यामधले काही फॅक्ट बघूया. नमस्कार, मी आरती, तुम्ही बघताय विषय चौकातला. 2 सप्टेंबरला संध्याकाळी जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं तेव्हा सुरुवातीला थोड्या वेळ ज्या विजयाच्या बातम्या सोशल मीडियामध्ये दिसल्या त्या पुढच्या तासभरानंतर गायब झाल्या. असं सांगण्यात आलं की मनोज जरांगे पाटील या ठिकाणी सरकारबरोबरच्या चर्चेमध्ये कमी पडले आणि त्यांची फसवणूक झाली. सरसकट मराठ्यांना आरक्षण तर मिळणारच नाही आणि सर्वांना पुन्हा एकदा संपूर्ण प्रोसेसमधून जावं लागेल. जात पडताळणीमध्ये देखील काही हाती लागतं की नाही हेही सांगता येत नाही. जात पडताळणीमध्ये अनेक अडचणी येतील. हैदराबाद गॅझेट लागू करण्याबद्दल सरकारने आश्वासन दिलं असलं तरी सातारा औंध गॅझेटसाठी सरकारने वेळ मागून घेतलाय. या गोष्टी कालपासून सांगितल्या जात आहे. असं सांगितलं जातंय की जे झालं ते सगळं चुकीचं झालं. खरं सांगायचं झालं तर मीडियाचा बिझनेस हा अशाच घटनेवरती अवलंबून असतो. मुंबईमध्ये बसलेले हे मराठे लोक आपलं घर, आपलं शेती, कामधंदा, व्यवसाय सोडून आंदोलन करणारे हे कार्यकर्ते आपल्या रक्ताचं पाणी करून हे लोक भांडत होते. पण खरं तर मीडियाची अशी अपेक्षा असती की अशा प्रकारचे आंदोलनं, वाद हे चालतच राहावेत, जेणेकरून मीडियाचा बिझनेस चालत राहतो. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्यांच्या आहारी जाऊ नका. भविष्यामध्ये जर शासनाने काही फसवणूक केली तर मनोज जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे ते आंदोलन करतीलच. तर हा जो GR आहे तो तुम्हीही एकदा नक्की वाचा. या GR मध्ये ज्या काही सूचना मान्य करण्यात आल्या त्यातली पहिली गोष्ट म्हणजे की मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत आणि नोकरी देण्याबाबत आहे. याबद्दलची प्रलंबित राहिलेली कारवाई तातडीने करण्यात यावी. सरकार या आंदोलनाच्या काळात मृत्यू पावलेल्या लोकांच्या वारसांना आर्थिक मदत देणार आहे आणि नोकरीही देणार आहे, हे त्यांनी GR मध्ये मान्य केले. दुसरी गोष्ट म्हणजे गृह विभाग शासन निर्णय 20/9/2022 प्रमाणे मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याबाबतचा. उर्वरित प्रक्रिया सप्टेंबर 2025च्या शेवटपर्यंत पूर्ण करण्यात यावी. या महिन्या अखेरपर्यंत मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येईल. कारण अनेक आंदोलकावर जे गुन्हे आहेत ते नॉन बेलेबल आहेत आणि ते गुन्हे मागे घेण्यासाठी फक्त सरकार काही करू शकत नाही. तर असे गुन्हे मागे घेण्यासाठी हे प्रकरण कोर्टात असल्यामुळे कोर्टात जावं लागेल. कोर्टाकडून हे गुन्हे मागे घ्यावे लागतील आणि त्यासाठी थोडा वेळ तर लागणारच. या GR मध्ये तिसरा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे यामध्ये लिहिलंय आतापर्यंत शोधलेल्या 58 लाख नोंदी अभिलेख संबंधित ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात याव्यात. सदरची कारवाई सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यात पूर्ण करावी. म्हणजे न्यायमूर्ती शिंदे समितीने आत्तापर्यंत ज्या 58 लाख कुणबी नोंदी मराठवाड्यात शोधलेल्या आहेत त्यांची नोटीस त्या गावातल्या ग्रामपंचायतीच्या बोर्डवर लावण्यात येईल. म्हणजे जे जे लोक पात्र असतील त्यामध्ये त्या सर्वांची यादी त्या गावच्या ग्रामपंचायतीच्या बोर्डवर असेल. त्यानंतर या सर्व लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील आणि त्याच आधारे पुढे या लोकांना OBC जात प्रमाणपत्राचं वाटप करता येईल. चौथा पॉइंट आहे जात प्रमाणपत्र देण्याचं व त्याच्या पडताळणीचा.
विनियमन अधिनियम 2000 व त्या अंतर्गत असलेल्या नियमानुसार जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यवाही 90 दिवसात पूर्ण करावी। म्हणजे इथं जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याबद्दल जी भीती घातली जात आहे की मराठ्यांना त्यांची सर्व कागदपत्र सादर करावी लागतील, त्यांना सिद्ध करावं लागेल की 1967च्या पूर्वी ते मराठा होते, कुणबी होते, मग त्यांची जात पडताळणी होईल। पण सरकारने मान्य केलेल्या नियमानुसार हैदराबाद गॅझेटमध्ये ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील जात प्रमाणपत्र मिळणार आहे आणि त्यांची व्हॅलिडिटी देखील होणार आहे। त्यासाठी 3 महिन्यांची मुदत दिलेली आहे। त्यासाठी काय कागदपत्र असतील, काय नियम असतील ते लवकरच समजेल। पण 90 दिवसाच्या अगोदर जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जात व्हॅलिडिटी देखील होणार आहे। 5वा पॉइंट म्हणजे न्यायमूर्ती शिंदे समितीला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। त्यांचं उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी कदाचित उरलेल्या काळात त्यांना उर्वरित नोंदी देखील सापडतील, ज्यामुळे आणखी लोकांना या ब्रॅकेटमध्ये आपलं जात प्रमाणपत्र मिळेल। हे सगळं सोपं दिसत असलं तरी काही तांत्रिक गोष्टी यामध्ये असू शकतात, जे पूर्ण करण्यासाठी सरकारने 3 महिन्याचा वेळ मागितला आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की सरकार म्हणजे काही फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री नसतात। हे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी, त्यांची पूर्ण फौज, त्याचबरोबर त्यांच्या खालच्या अगदी ग्रामपंचायतीच्या लेव्हलपर्यंतचे ग्रामसेवक आणि इतर अधिकारीही हे संपूर्ण काम करत असतात, ज्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक कर्मचारी काम करत असतील। या गोष्टी व्हायला काही महिन्यांचा कालावधी तर लागणारच। कदाचित सरकारने जो कालावधी सांगितला आहे त्याच्यापेक्षाही कालावधी जास्त लागेल। पण इथे ही गोष्ट स्पष्ट दिसते, ती म्हणजे हैदराबाद गॅझेटनुसार ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत त्या सर्वांना मराठा आरक्षण ओबीसी मधून मिळणार आहे। तिथे अनेकांनी पात्र या शब्दाचा घोळ घालायचा प्रयत्न केलाय, पण तो शब्द असायचं महत्त्वाचं कारण हेच आहे की ज्या मराठा लोकांना स्वतःची कुणबी म्हणून नोंद करायची नाही, ज्यांना आरक्षण घ्यायचं नाही, त्यांना तुम्ही सरसकट कुणबी बनवू शकत नाही। त्यामुळे जे पात्र असतील, जे अर्ज करतील त्यांची छाननी होईल आणि मग कुणबी प्रमाणपत्र मिळेल, अन्यथा इतरांना मराठा म्हणूनच त्यांची नोंद केली जाईल। मात्र या पात्र शब्दाबद्दल एवढा घोळ घातला जातोय की जणू काही एका शब्दामुळे सर्व मराठ्यांचं आरक्षण रद्दच होणार आहे। आणि जरांगे पाटलांनी काल दुपारी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी दवाखान्यातून सांगितलं की मराठवाड्यात सर्व लोकांना, अर्थात ज्यांना आरक्षण हवं आहे त्या सर्वांना 100% आरक्षण मिळालं आहे। त्यामध्ये कोणतीही चूक होणार नाही। तुम्ही सर्वांनी संयम ठेवावा, शांत राहावं, माझ्यावर विश्वास ठेवा, मराठवाड्यावर जळणारे अनेक लोक आहेत, असंही ते म्हणाले। त्यामुळे दुसरे काय सांगताय त्याचा विचार करून आपलं मत बनवू नका। जेव्हा हा चेअर उपलब्ध झाला तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर आक्षेप आणि शंका घेतली, निगेटिव्हिटी पसरवली। हे करण्यापेक्षा जे काही चाललंय त्याला थोडा वेळ द्यावा। त्यामुळे जे झालं म्हणजे मंत्रिमंडळ उपसमितीची आणि जरांगे पाटलांची जी भेट झाली त्या भेटीत जे ठरलंय त्याचप्रमाणे होईल। याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा, घाबरू नये, संयम ठेवावा। आणि स्वतः जरांगे पाटलांनी देखील हे सांगितले आहे, आणखी थोड्या दिवसाची वाट पाहावी। तर या GR बद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि आपल्या विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।